नमस्कार. कसं काय डॉकयार्ड? थोडा आवाज होऊ द्या गाईज. आपली डीपीएल आहे, आपल्या डॉकयार्डची आपली डीपीएल, डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मात्र कमी नाहीये, कारण या स्पर्धेच्या कुठल्याच खेळात कुठल्याच फॉर्मॅटमध्ये कसलीच कमी नाहीये. आणि आता बरेच फॉर्मॅट आपण कालच्या कालच्या 2 दिवसांपासून इनफॅक्ट पाहतोय. आपण सिनियर्सच्या मॅचेस पाहिल्या, सिनियर्सच्या मॅचेस नंतर ज्युनियर्सच्या मॅचेस पाहिल्या, त्याच्यामध्ये आपण लेजेंड्सच्या मॅचेस पाहिल्या आणि आता वेळ झालेली आहे महिलांच्या मॅचेसची. महिलांच्या मॅचेस तसं जर पाहायचं झालं तर महिलांचं क्रिकेट हे बरंच प्रगत होत चाललंय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर आपल्या भारतीय संघाने बरेच मोठमोठे झेंडे जे आहेत ते रोवलेले आहेत. मग ते बाहेरच्यांच्या धर्तीवर जाऊन बाहेरच्या टीम्सला हरवणं असं किंवा मग घरामध्ये दुसऱ्या टीम्सला पछाडणं असो. ऑस्ट्रेलियाला यावर्षी आपल्या इंडियन टीमने पहिल्यांदा पछाडलं ते म्हणजे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, आणि त्यानंतर फायनलमध्ये साऊथ आफ्रिकाला मात देऊन वर्ल्ड कप उचलला तो म्हणजे आपल्या इंडियन टीमने, इंडियन विमेन्स टीमने. आणि याचा आपल्या प्रत्येक भारतीयाला गर्व असलाच पाहिजे. आज 25 जानेवारी म्हणजेच या डीपीएलचा 3रा दिवस, आणि आज आत्ता होणार आहे 2 टीम्समध्ये फायनल. या दोन्हीही टीम्स या महिलांच्या अगदी अचूक रीतीने आतापर्यंत खेळल्यात, आणि या फायनलमध्ये पोहोचलेल्या दोन्हीही टीम्समध्ये आता रंगणार आहे एक शेवटचं द्वंद्व. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया. एका दिशेला असतील अनामिका तर दुसऱ्या दिशेला असतील आरती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फायनल मध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघांचं. एका दिशेला माझगावची मायमावली तर दुसऱ्या दिशेला टीम मराठा वॉरियर्स. दरम्यान दोन्हीही टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दोन्हीही टीम्स मध्ये संपूर्णपणे जोश आहे, कारण दोन्हीही टीम्सला ही ट्रॉफी उचलायची आहे. या डीपीएलच्या सीझन 14च्या करंडकावर आपलं नाव कोरायचं आहे. परंतु या टॉस साठी सुद्धा आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, ज्यांची गाणी आपण या संपूर्ण डीपीएलच्या स्टेडियम मध्ये गेल्या सकाळपासून ऐकतोय. आणि त्याचमुळे आपण त्यांना या ठिकाणी बोलावणार आहोत, ज्यांनी मराठी संस्कृतीचा वारसा जो आहे तो एका अनोख्या स्टाईल मध्ये जपलाय आणि जगभरात आपलं नावलौकिक गाजवलंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कुणाल घोरपडे उर्फ आपल्या सर्वांचा लाडका क्रेटेक्स. मनापासून स्वागत आहे तुझं. तुमचे ट्रॅक्स आज संध्याकाळपासून, आज दुपारपासून कंटिन्युअसली या मैदानावरती वाजतायत आणि मराठी वाजलंच पाहिजे, आणि मराठी वाजलंच पाहिजे ही धून घेऊन तुम्ही निघालात. ही आयडिया कशा प्रकारची होती की या मराठी सर्व गाण्यांना जी जुनी गाणी आहेत मग त्यामध्ये भारुडा आली, त्यामध्ये आपल्या मराठीतली रोमॅन्टिक सॉंग्स आले, वेगवेगळ्या जॉनर्सचे सॉंग्स आले, परंतु त्यांना ही स्टाईल लावून अशा जेन्झीजला नाचवण्याचा विचार कसा तुमच्या डोक्यात आला? मला असं वाटतं आपली जेनझी जी छोटी जनरेशन आहे, हे जे मुलं आहेत हेच आपल्याला फ्युचरमध्ये घेऊन जाणार आहेत आणि हीच आपली फ्युचर जनरेशन आहे. तर ह्यांच्यासाठी आपण काय करू शकतो मराठीतून, तर तीच आयडिया होती की मराठी वाजलंच पाहिजे आणि ते जेवढं होऊ शकते तेवढं जोरात वाजलं पाहिजे. थँक्यू सो मच क्रिटेक्स. त्याच्यानंतर तुमच्याकडे येईन की आज हा माहोल बघताय तुम्ही, आणि हा माहोल गेली 13 वर्ष असाच टिकून राहिलाय, कारण इथल्या माणसाच्या रक्तात क्रिकेट आहे. तसं तर मुंबईमध्ये क्रिकेट म्हटलं की गल्ली बोळातलं क्रिकेट आलं, मग ते अगदी चाळीच्या कमानीतलं क्रिकेट असू द्या किंवा कुठलंही क्रिकेट असू द्या. परंतु हे आजचा माहोल आणि आजचं क्रिकेट बघून काय वाटतंय? मेन तर एवढी यंग एनर्जी बघून मला खूप भारी वाटतंय, कारण की त्यांचाच आवाज सगळ्यात जोरात आला आहे. जेव्हापासून मी आलो आहे त्यांचा आवाज स्पीकरपेक्षा सगळ्यात जास्त जोरात आहे. तर ही एनर्जी बघून माझ्यात पण एनर्जी आली आहे, सगळी पॉझिटिव्हिटी इथे पसरलेली आहे. थँक्यू सो मच क्रिटेक्स. यानंतर मी आमंत्रित करतो आरती, आपल्याला मराठा वॉरियर्सच्या कॅप्टन आहेत. आरती,
आज काय भावना आहेत? आज फायनलची मॅच आहे आणि तुम्ही लीड करताय तुमच्या टीमला. कसं वाटतंय हा चान्स तुम्हाला DPL ने दिल्याबद्दल? छान वाटतंय. नेहमीच आम्ही सगळे सोबत खेळतो. माझी टीम नेहमी सपोर्ट करते सगळ्यांना. कमी जास्त होत राहतं, थोडे वर खाली होत राहतं, पण आम्ही समजून घेतो एकमेकांना आणि खेळू, चांगलं खेळून येऊ. ऑल द बेस्ट असणार आहे आरती तुम्हाला. यानंतर मी आमंत्रित करतो अनामिका यांना. अनामिका, आज जिस तरह से ये सब माहौल देख रहे हैं आप कि इतने सारे दर्शक और उसमें कुछ लड़कियां भी आपको नजर आ रही है जो कि फ्यूचर में जाके आप जैसा क्रिकेट खेल सकती है या फिर आप जैसा लीड कर सकती है टीम को, क्या लग रहा है ये सब देख के? अच्छा लग रहा है और पहली बात तो थैंक्स उन लोगों को, उन लोग आए हमको सपोर्ट करने के लिए. और ये सब प्लेटफॉर्म जो है आपको प्रोवाइड किया गया है DPL के माध्यम से, उस बारे में क्या कहना चाहोगे? फर्स्ट ऑफ ऑल हैट्स ऑफ टू दी कमिटी एंड दी ऑर्गेनाइजिंग टीम. इतना अच्छा प्लेटफॉर्म दिया है हम लोग को यहाँ पे रिप्रेजेंट करने के लिए. ये हमारा सेकंड टाइम है. वी विल गो दिस टाइम ऑल्सो फॉर द विन. थँक्यू सो मच. अच्छा लगा बहुत आपसे बात करके. आणि आता मी क्रिटेक्स यांना विनंती करेन की कृपया आपण या फायनल मॅचचा टॉस करायचा आहे. फायनल इज गोइंग टू बी बिटवीन मराठा वॉरियर्स वर्सेस टीम माझगावची मायमाऊली. अनामिका, ओके, कौन कॉल करता है? ओके, अनामिका's कॉल. टेल्स इज द कॉल. लेट्स सी व्हाट इट इज. इट इज टेल्स. अनामिका टॉस जीते हैं, बॉलिंग कर रहे हैं. कितने रनों पर अंकुश लगाने का, रोकने का प्रयास होगा? आई कांट से एग्जैक्ट, बट हम लोग चाहेंगे कि कम रन में उन लोगों को रुकाए और अच्छे से चेस करें. थैंक यू. ऑल दी बेस्ट फॉर द मॅच. आरती, या मॅच मध्ये टॉस हरलाय, पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. किती धावा बोर्डावरती लावण्याचा एक नॉर्मल विचार आहे? 50 पर्यंत करू आम्ही रन. ऑल दी बेस्ट तुम्हाला सुद्धा असणार आहे. क्रिटेक्स, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस क्रिटेक्स. हँडशेक करायचं आहे. येस सर, थँक्यू सो मच. थँक्यू. तर DPL मधल्या विमेन्सच्या फायनलचा झालाय टॉस. माझगावची मायमाऊली हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव चूज टू फील्ड फर्स्ट. मी आपल्या स्पर्धेमधले सिनियर टीम्स मधले आयकॉन खेळाडू रोहन चिले यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. गाइस, कैन वी हैव अ राउंड ऑफ अप्लॉज फॉर रोहन चिले? रोहन चिले, प्लीज कम ऑन स्टेज. रोहन. हॅलो. रोहन, आज टीम नक्कीच हरली आहे. प्लेऑफ मध्ये तुम्ही पोहोचला होतात, एलिमिनेटर मध्ये पोहोचला होतात, महत्त्वाचा सामना होता. काय अशा गोष्टी आहेत ज्या इथून घेऊन जाणार आहात आणि त्यावर काम केलं जाईल? नक्कीच आम्ही रन रेटमुळे
टॉप 4मध्ये आलो आणि थोडासा म्हणजे थोडीशी टीम त्या लेवलला खेळली नाही आम्ही, म्हणून त्यामुळे आम्ही हारलो. नक्कीच टीम्सकडून काही चुका झाल्या, काही नक्कीच थोड्या मार्जिन ऑफ एरर्सनं तुम्ही हरला. शेवटच्या षटकापर्यंत मॅच गेली होती, परंतु काय टीमला संदेश असणार आहे इथून तुमचा ॲज अ आयकॉन प्लेअर सर्व खेळाडूंना? ॲज अ आयकॉन प्लेअर प्रत्येक प्लेअरला मी व्यवस्थित सांगितलं की पिचिंग करा व्यवस्थित, पण त्यांनी पिचिंग केली नाही. पण झालं, थोडाफार चुका झाल्या, त्यांना त्या गोष्टीवर काम करून परत चांगले खेळतील ते पुढे. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेच्या एक्सपिरियन्सबद्दल काय सांगाल रोहन? कशा प्रकारची ही स्पर्धा यावर्षी तुम्हाला वाटली आहे आणि कशा प्रकारे किंग कोब्राची साथ लाभली आहे? ॲक्च्युली माझं हे पहिलंच वर्ष आहे, त्याच्यामुळे मी थँक्स बोलेल की मला सिलेक्ट केलं आयकॉनमध्ये. आणि ज्या लेवलला टुर्नामेंट चालू आहे, खरंच खूप अप्रतिम टुर्नामेंट आणि एवढ्या मोठं ऑर्गनाईज करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि अल्पेश दादाला थँक्स बोलेन की एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करून लहान लहान पोरांना पण चान्स देऊन इकडून चांगले आयकॉन म्हणजे चांगले प्लेअर इथून घडतील. लहान लहान पोरांना पण त्यांचे मॅचेस वगैरे इथे होतात, तर त्यांच्या अल्पेश दादा थ्रू इथून प्लेअर घडवण्याचं काम चालू आहे आणि त्याबद्दल थँक्यू अल्पेश दादा. नक्कीच रोहन, ही DPL नाही, ही फ्युचरचे म्हणजेच भविष्याचे खेळाडू घडवण्याची फॅक्टरी आहे आणि ज्याला या फॅक्टरीचा एकच मालक आहे, अल्पेश पारकर यांच्या माध्यमातून ही फॅक्टरी चालवली जाते. थँक्यू सो मच रोहन, या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणखीन काही सीझन पाहण्याची तुम्हाला नक्कीच इच्छा असणार आहे. सुरुवात होताना पाहायला मिळते या फायनल मॅचला. मुकुंद, फायनलची मॅच आहे मराठा वॉरियर्स विरुद्ध माझगावची माय माऊली. एक काउंटडाऊन घेऊया आपण आणि सुरुवात करूया फायनलला. प्रेक्षकांनो, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, लेट्स प्ले. अनामिका यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि समोर जोडी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे मराठा वॉरियर्स कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिलाच बॉल अनामिका यांचा टॅप केलाय, त्या बॉलला फुल टॉस बॉल होता आणि बघा चांगला थ्रो आलाय. एक धाव पूर्ण केली जाते. काय वाटतंय यांचा जोश पाहून मुकुंद? अशा प्रकारचा जोश आणि अशा प्रकारची एनर्जी ग्राउंड मध्ये आणणं आणि खेळणं. नक्कीच आतापर्यंत आपण मुलांची एनर्जी पाहिली होती, आता आपण पाहतोय ते स्त्री शक्ती. जबरदस्त चोरटी धाव घेतलेली आहे. क्षेत्ररक्षणात थोडीशी गफलत झाली आणि त्याचा मात्र अतिशय सुंदररित्या फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. दोन चेंडूंनंतर धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. अनामिका सज्ज होत आहेत पुढील चेंडूसाठी. सिंगल आलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय, परंतु यावेळेला रनआउटची सुद्धा संधी होती. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बघा, मिसकम्युनिकेशनने नक्कीच विकेटचं कारण मिसकम्युनिकेशन बनू शकतं मुकुंद. नक्कीच समन्वयाचा अभाव करी प्रभाव करी घाव असं म्हटलं जातं, कारण काय समन्वय नसेल दोन्ही फलंदाजांमध्ये तर कुठेतरी तो मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला लागू शकतो. बघूया. म्हटलं जातं की फिल्डिंग तुमची चांगली असेल,
बॅटिंग बॉलिंग दोन्ही गोष्टी चांगल्या असतील, परंतु ताळमेळ किती चांगला आहे याकडे सुद्धा पाहिलं जातं. यावेळेला चांगला फटका आहे, एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. नक्कीच समन्वय असायलाच हवा. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, समन्वय साधणं खूप गरजेचं आहे. पुढील चेंडू अनामिकाचा. यावेळेला चेंडूने बॅटची एज घेतली. एक मात्र नक्कीच, एक धाव नक्कीच मिळेल दोन्ही फलंदाजांना. समन्वय साधत आपल्या संघाला या पहिल्या डावामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची सर्वात मोठी जबाबदारी या दोन्ही सलामीच्या फलंदाजांवर असणार आहे. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 4 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. बघूया. यावेळेला पंचांचा इशारा, अवैध चेंडू, नो बॉल घोषित. एक धाव अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येत भर घालेल. धावसंख्या आता मात्र पोहोचते 5 या अंकावर. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक संपते पहिलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 5 धावा. धावसंख्या झाली ती 5 धावा. अंतिम सामना पाहायला मिळतोय या मैदानामध्ये. नक्कीच प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक धावेवर मोठा उत्साह, मोठी ऊर्जा या संपूर्ण मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोबत डीजे सुद्धा आपल्या आहेच. क्रिटेक्सच्या उपस्थितीमध्ये ऊर्जा, उत्साह या स्पर्धेत पाहायला मिळतोय. यावेळेला पहिल्या चेंडूवर अप्रतिम क्षेत्ररक्षण मानसीच्या माध्यमातून. एक धाव मात्र नक्कीच मिळेल फलंदाजांना. विनंती असणार आहे प्रत्येक खेळाडूला की आपण कॅप जी आहे ती परिधान करूनच खेळायची आहे. कॅप आपण काढू शकणार नाही आहात. कॅप कंपल्सरी परिधान करून खेळायची आहे. बघा, हे महिलांचं क्रिकेट आहे आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे या दोन्ही टीम्सला खेळताना पाहून जर कोणत्याही इथल्या बसलेल्या मुलीला, महिलेला जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा या DPLचा पार्ट बनायचा आहे, तर ते आजच जाऊन अल्पेश दादांशी संपर्क साधू शकतात. इथल्या बसलेल्या कोणत्याही मुलीला जर वाटलं की मला सुद्धा ही DPL खेळायची आहे, मला सुद्धा या DPLचा पार्ट बनायचा आहे, तर ते नक्कीच तुषार रांजणकर यांच्याशी संपर्क साधू शकतात. यावेळेला मात्र रनआउट आहेत का? हो, OUT पहिली विकेट जा. करी घाव. पहिला धक्का, पहिला बुरुज ढासळलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल. या वेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू. इथे मात्र धावबाची संधी आहे. संधी मात्र हुकते. पुढील चेंडू घेऊन सज्ज असणार आहे गोलंदाज. यावेळेला चांगला बॉल आहे, परंतु लाईनने भरकटलेला हा बॉल आहे आणि त्याचमुळे वाईड बॉल देण्याशिवाय पर्याय नसतोय पंचांकडे. कारण बघा, गोलंदाजी तर चांगली केली जाते, परंतु लाईनने भरकटलेली गोलंदाजी, लेंथ आहे, स्पीड आहे, परंतु त्या गोलंदाजीवरती चांगली लाईन असणं महत्त्वाचं आहे. कारण आउटसाईड द ऑफ स्टंपची लाईन जर तुम्हाला पकडायची असेल तर तितकं ॲक्युरेट बनावं लागतं. यावेळेला बघा, बॅटची कडा घेतली होती, प्ले डाऊन होण्याची शक्यता होती, परंतु ती शक्यता टळली आहे आणि आणखीन एक जीवनदान मिळालंय. मुकुंद, काय म्हणाल? नक्कीच आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ, वेग महत्वाचा असतो, मात्र त्यावेळेला त्या वेगाला दिशा असणं सुद्धा गरजेचं असतं. ती दिशा महत्वाची होती. दिशा सापडली, अचूक टप्पा आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेट.
निर्धाव चेंडूने षटक मात्र संपतंय. या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. बघा आरती यांचं नक्कीच निर्धार होता 50 धावा या सामन्यात करायच्या, परंतु आता 8च झालेत. म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावांवरती आता लक्ष असणार आहे याकडे पाहायचंय. कारण मराठा वॉरियर्स विरुद्ध माझगावची मायमाऊली ही लढत नेहमीच स्पेशल राहिली आहे. मागील वर्षी जर आपण पाहिलं तर सिनियर मेन्स क्रिकेटमध्ये फायनलचा सामना रंगला होता माझगावची मायमाऊली विरुद्ध मराठा वॉरियर्स या दोन संघांमध्ये, आणि त्यामध्ये विजय ठरला होता तो म्हणजे माझगावची मायमाऊली या संघाचा. मागील वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत. आणि आता जर पाहिलं तर या पुढील सामन्यात म्हणजेच क्वालिफायर 2 मध्ये जर आपण पाहिलं तर माझगावची मायमाऊली आणि त्यांच्या समोर असणार आहेत मराठा वॉरियर्स. नक्कीच नक्कीच जबरदस्त खेळ आपल्याला DPLच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि जसं आपण आधी म्हटलं होतं की भारताने महिलांचा विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर अनेक या म्हणजे संपूर्ण देशामधील गावखेड्यामधील मुलींच्या नजरेमध्ये एक स्वप्न जागं झालं की आम्हाला सुद्धा क्रिकेट खेळायचं आहे, आम्ही सुद्धा त्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतो. हे झालं भारताचं. मात्र आपल्या या डॉकयार्डमध्ये, आपल्या या माझगावमध्ये जर या महिलांना, या मुलींना, या स्त्री शक्तीला कोणी स्वप्न दिलं असेल तर ते अल्पेशदादा पारकरांनी. कारण हे एवढं मोठं व्यासपीठ या स्त्री शक्तीला उपलब्ध करून दिलं. आणि आता मात्र नक्कीच स्वप्न पाहिली जात आहेत की होय पुढच्या DPL मध्ये आम्ही सुद्धा खेळणार आहोत. नक्कीच मी यावरती इतकंच म्हणेन मुकुंद की नक्कीच यशाचं पीक उगवायचं असेल ना तर त्याला मेहनतीचं पाणी हे घातलंच पाहिजे. आणि तेच मेहनतीचं पाणी म्हणजे या सर्वांचं क्रिकेट, जे मेहनतीचं पाणी घातलं जातं. आणि नक्कीच या DPL मधून एखादं तरी यशाचं पीक जे आहे ते आपल्याला पुढे येताना डोमेस्टिक इंटरनॅशनलमध्ये पाहायला मिळेलच. टॅप केलंय यावेळेला रन धावलाय. एक धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. राहुल आमच्यापर्यंत पोहोचवत आहे 2.1 षटकांनंतर धावसंख्या 11 धावांवरती येऊन पोहोचते. 11 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. यावेळेला नो बॉल आहे. नो +2 आहे का पंच याकडे कळवायचं आहे. पायांवरती चेंडू आदळलाय की मग नाही, काय घडलंय नेमकं मैदानाच्या आत. नो +2 आहे की केवळ नो बॉलची धाव आहे. नो +2 = 3. 3 धावा जोडल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2.1. आतापर्यंत जर पाहिलं तर 13 चेंडूंचा खेळ झाला आणि 14 धावा झाल्यात सुद्धा. नक्कीच स्वरूप, तू याआधी जसं म्हटलं होतं की यशाचं पीक येण्यासाठी मेहनतीचं पाणी टाकावं लागतं. मात्र त्याच वेळेला ती जमीन सुद्धा तशी असावी लागते. आणि ती जमीन म्हणजे अल्पेशदादा पारकर आहे. कारण जर जमीनच उपलब्ध नसेल तर यशाचं पीक आणि मेहनतीचं पाणी काही कामाचं नसतं. आणि ही अल्पेशदादा नावाची जमीन जी आहे ना ती अगदी सुपीक आहे. आणि यावरती खतं जी आहेत ती नेहमी यशाचीच उगवतात. आणि जी यशाची खतं आपण गेली 13 वर्ष पाहतोय आणि हे 14वं खत. आणि या 14व्या सीझनमध्ये महत्त्वाची बाब आहे ना मुकुंद, ती काय माहिती आहे का? हा 14वा सीझन आहे आणि सिनियर मेन्सचं पहिलं पारितोषिक आहे 14141 म्हणजेच 1,41,414 रुपये. आणि दुसरं पारितोषिक म्हणजे आपली माझगाव म्हणजे मुंबई 4010. दरम्यान मैदानाच्या आत काय घडतंय ते पहा. यावेळेला येतोय बोल्ड, आणखीन एक विकेट, तिसरा गडी बाद. उत्साह, ऊर्जा आपल्या शिगेला पोहोचलेली आहे. मानसीची जबरदस्त गोलंदाजी. वेगवान चेंडू, मात्र पंचांचा इशारा अवैध चेंडूचा. आणि एक अतिरिक्त धाव धावसंख्येत भर घालेल. यावेळेला पायांवरती आदळ नॉन स्ट्रायकिंग. यावेळेला टॅप केलाय बॉलला, करण्याचा प्रयत्न, पंच करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकही धाव यावेळेला मिळणार नाही. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लगातारचे 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळतात. काय म्हणशील मुकुंद?
एक चेंडू शिल्लक असणाऱ्या या गोलंदाजीमध्ये, या षटकामध्ये मानसी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते मानसीच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे वुडवेअर कंपनीचे मालक उजेफा सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. उजेफा सर के लिए जरा जोरदार तालियां बजती रहनी चाहिए मैदान में, क्योंकि इन्हीं के सपोर्ट से, इन्हीं के माध्यम से हम लोगों को ये खेल जो है, इस खेल का दर्जा जो है वो बढ़ाने की प्रेरणा मिलती है और इनका यहाँ पर बहुत बहुत स्वागत है उजेफा सर. उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. या सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळेच ही एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचं ब्रँड व्हॅल्यू नक्कीच टॉप पोझिशनला आहे, कारण मुंबईमध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. नुसती मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या स्पर्धेची चर्चा आहे. बघा स्क्रीनवरती दिसत आहेत आपल्या उजेफा सर. वुडवेअरच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला आणि प्रत्येक मॅच नंतर जे प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातं ते मात्र त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक प्लेअरला, ज्या प्लेअरला सन्मानित या ठिकाणी केलं गेलं आहे ते उजेफा सरांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं आहे. आत्तापर्यंत जर पाहिलं तर लीग स्टेजचे 30 ते 40 सामने झाले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर लेजंड्सचे सामने झाले, महिलांचे सामने झाले, लहान मुलांचे झाले आणि प्रत्येक मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोणाकडनं देण्यात आलं तर ते वुडवेअरच्या माध्यमातून आणि उजेफा सरांच्या माध्यमातून. त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच कौशल्य दाखवण्यासाठी इथे प्रत्येक जण तयार असतो, मात्र पाठीवर कौतुकाची थाप सुद्धा पडायला हवी आणि ती कौतुकाची थाप दिली आहे ती उजेफा सरांनी. सर तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो, कारण आपल्या माध्यमातून हे एवढं मोठं आम्हाला जे सहकार्य लाभले त्या माध्यमातून या खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची प्रेरणा मिळते. नक्कीच या उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. बघा वुडवेअर जिथे तुम्ही नक्कीच तुमच्या घराला इंटिरियरचं नक्कीच प्राप्त करून देऊ शकता आणि आत्ताच आपल्या स्क्रीनवरती त्यांची ॲडव्हर्टाईज सुरू आहे, तर तुम्ही woodwear.in वर जाऊन लगेचच आपली स्वप्न जी आहे ती रंगवू शकता वुडवेअर सोबत. कारण वुडवेअर हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला तुमचं घर कशा प्रकारे सजवलं गेलं पाहिजे आणि कशा प्रकारे तुमच्या सर्व गोष्टींची बांधणी केली पाहिजे ह्याची आयडिया तुम्हाला मिळवून देतं. आत्तापर्यंत मुकुंद 61 मॅच झाले आहेत, 61 मॅचेस पार पडलेत आणि त्याच्यासाठी प्लेअर ऑफ द मॅच दिलं गेलंय त्यांच्या माध्यमातून. यावेळेला विकेट जाते आहे, विकेट क्रमांक 4 जाते आहे ऑन द स्कोर ऑफ 17. फोर्थ विकेट गोज डाऊन. पाहायला मिळतो आणि पुढील चेंडू मॅकच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर. आणि मॅकबद्दल एक गोष्ट मला खूप सांगावीशी वाटते. याआधी जेव्हा ब्रेक्समध्ये किंवा षटक संपल्यानंतर जे DJ वाजत होतं त्यावेळी तिथे आपल्याला डान्स करताना पाहायला मिळत होत्या मैदानामध्ये. अतिशय सुंदर. woodwear.in वन स्टॉप शॉप फॉर होम अँड ऑफिस इंटेरियर्स. दरम्यान डॉट बॉल, चुकीची दुरुस्ती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली अडवणूक, रनआउटची संधी डायरेक्ट हिट असती तर नक्कीच या ठिकाणी बाद झाल्या असत्या रवीना, परंतु रवीना जीवनदान मिळालंय रवीना यांना. आणि एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पहिल्या डावातला माझ्या मते शेवटचा चेंडू असणार आहे हा. धावसंख्येकडे जर पाहिलं तर 18 धावा झालेल्या आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि त्याचा सामना करणार आहेत दीक्षा. दीक्षा शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकतील का? 18 धावा झालेल्या आहेत. 18 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. गोलंदाजी काय सुरेख केली आहे. 5 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्या आहेत मॅक यांनी आणि 1 गडी बाद केलाय. शेवटचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे, शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. 4 षटकांच्या नंतर धावसंख्या झाली आहे 20. 5 गडी बाद म्हणजेच गरज असणार आहे 21 धावांची या फायनलवरती, या मेगा फायनलवरती, या मेगा फायनलच्या करंडकावरती आपल्या टीमचं नाव करण्यासाठी. माझगावची माय माऊली की मराठा वॉरियर्स हे थोड्याच वेळात कळेल. तोपर्यंत पाहत रहा डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 14. लेट्स स्टार्ट विथ आवर डान्सिंग कॅमेरा. डीजे
क्रू मेंबर मितेश तू मयेकर तू तू stage जवळ उतरला यायचंय. उतरला तो हां प्लीज. क्रू मेंबर मितेश मयेकर. आणि चला डान्सिंग कॅम्पच्या विनरसाठी गाणं होऊन जाऊ द्या. मॅक नाईस नाईसली डन. नक्कीच विनंती असणार आहे क्रेटेक्सला सुद्धा की आपण हा सामना झाल्यानंतर या सामन्यातील खेळणारे ज्या खेळाडू आहेत मॅक त्यांना सुद्धा एक पारितोषिक द्यायचे, कारण काय जबरदस्त एनर्जी पाहायला मिळते. जय पराजय यश अपयश होतच राहील, सामना जिंकू हरू हा माहिती नाहीये, मात्र मला प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे आणि माझी एनर्जी दाखवायची आहे. मॅकसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो, जोरदार टाळ्या. या खेळाडूंमुळेच DPL आज या स्टेजला आहे. या संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आपला ब्रँड व्हॅल्यू जपून आहे ते DPL 2026. आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 21 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी ही सलामीची जोडी आली आहे मैदानाच्या आत. आरतीच्या हातामध्ये आहे चेंडू. पहिला बॉल, पहिलाच बॉल वळण घेतोय, परंतु डाऊन द लेग साइड चुकीची लाईन पकडली आणि त्याचमुळे आउटसाइड द ऑफ स्टंप वरून लेग स्टंपच्या बाहेर निघून जाणारा चांगला वळलाय बॉल. याचा मात्र नक्कीच आत्मविश्वास बाळगला पाहिजे आरतीने. दरम्यान पुढचा चेंडू आरती घेऊन येताना पाहायला मिळतील आपल्याला. आणखीन एक त्याच दिशेला लगातारचे 2 वाईट. काय सांगशील मुकुंद? नक्कीच आरती मला वाटतं कर्णधार आहेत या संघाच्या, बरोबर. त्यांच्यावर तो दबाव पाहायला मिळतोय. त्यांना माहिती आहे की हा खूप महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यानंतर दुसरी संधी नाही आहे. या सामन्यामध्ये जे काही करायचं ते या सामन्यामध्ये, कारण या सामन्याचा निकालच आपल्या हातामध्ये तो झळाळता चषक देणार आहे. तो दबाव कुठेतरी जाणवतोय. मात्र त्याच वेळेला समोर आपल्याला जर पाहायला मिळते फलंदाजी करताना मानसी अतिशय शांतपणे प्रत्येक चेंडूवर कॅल्क्युलेशन करताना पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू, आरतीचा सुरेख कमबॅक पाहायला मिळतंय. आता मात्र डाऊन द लेग पुन्हा एकदा बॉल आहे आणि हा तिसरा वाईड आहे. 2 डॉट बॉल आल्यानंतर हा तिसरा वाईड. नक्कीच बघा कॉन्फिडन्स आहे, परंतु तो कॉन्फिडन्स सोबत ते बटरफ्लाय सुद्धा आहेत, कारण ही फायनलची मॅच आहे. प्रत्येक जण पहिल्यांदा कॅप्टन्सी आहे आणि ही कॅप्टन्सी निभावताना कशा प्रकारे मला माझा गेम दाखवून टीमचा सुद्धा गेम सुधरवायचा आहे याच्यावरती लक्ष जास्त आहे. आणखीन एकदा चांगला बॉल, आणखीन एकदा रनआउट. यावेळेला संधी आहे आणि त्या संधीचं सोनं सुद्धा करतील. रनआउटच्या स्वरूपात बाद होणार आहेत मानसी. पहिली विकेट जाते माझगावची मायमाऊली या संघाची. आतमध्ये नेमकं पाहायला लागेल. थर्ड अंपायर रेफरल. वी हॅव अ थर्ड अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट. बघा रनआउट इथून जवळ जाऊन बॉल जोरात जरी आदळला असता, स्टम्प्सला बिखरला जरी असतं तरी सुद्धा आउट झाल्या असत्या, परंतु इथे
विकेट यावेळेला मिळाली असती. 3 चेंडूंनंतर आता धावसंख्या 3 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 21 धावांची गरज असणार आहे. नक्कीच कुठेतरी आत्मविश्वास होता, मात्र त्याला अति आत्मविश्वास पण मानावा लागेल. कदाचित नियमांचं त्यांना माहिती नव्हती. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 28 आणि 29 आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेल पूर्णपणे डिसलॉज करून ती ग्राउंडवर पडणं गरजेचं असतं, तरच तो फलंदाज बाद ठरवला जातो. आणि या अचूक नियम धारणांच्या माध्यमातूनच क्रिकेट आता पुढे जाऊ लागलंय. प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक लोकल स्पर्धेमध्ये म्हणू नका, इंटर बिल्डिंग, इंटर एरिया, इंटर विभाग, आंतरविभाग, सगळ्या टुर्नामेंटमध्ये या सर्व नियमांचं शिस्तबद्धपणे पालन केलंच जातं. यावेळेला टॅप केलंय. 1 धाव घोषित स्वरूपाची नक्कीच प्राप्त होणार आहे. यावेळेला 6 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. आरती यांच्या षटकातल्या 19 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 21 धावांचं केवळ लक्ष ठेवलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग अगदी सहजरित्या केला जातो. यावेळेला सुद्धा एक सिंगल चोरला आहे. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकानंतर टीम माझगावची मायमाऊली धावसंख्या येऊन पोहोचली आहे 7 बिनगडी बाद. म्युझिक. नवीन षटक घेऊन सज्ज असणार आहे नवीन गोलंदाज मनीषा. मनीषा आलेले आहेत आणि मनीषा यांना आता मात्र आपल्या अनुभवाची जोड जी आहे ती लाभवून द्यावी लागेल. इथे विकेट फार महत्त्वाची आहे. विकेट आणि डॉट डिलिव्हरी जितक्या येतील तितक्या चांगल्या आहेत. आणि बघा, आपल्या woodware.inचे उजेफा सर आले आहेत, परंतु त्यांच्यासोबत मॅम आल्या आहेत. त्यांचं सुद्धा लक्ष असणार आहे, कारण महिलांचं क्रिकेटसुद्धा तितकंच पुढे जात चाललं आहे. आणि यावेळेला या महिलांच्या क्रिकेटला पाहत असताना त्यांचे सुद्धा विचार जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की या महिलांच्या क्रिकेटला सुद्धा प्राधान्य दिलं गेलं आहे DPLच्या माध्यमातून. दरम्यान सुरुवात होते. यावेळेला डाऊन द लेग साईड बॉलला खेळलंय. फाईन लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. नक्कीच स्वरूप. आणि जसं तू आता नमूद केलं की ज्या मॅम आल्या आहेत, मान्यवर आले आहेत, त्यांचं मी लक्ष बघतो की प्रत्येक चेंडूवर त्यांचं लक्ष मैदानामध्ये आहे. आपण गेस्ट आहोत, आपण पाहुणे आहोत, हे सर्व बाजूला ठेवून त्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्याच्यातून दिसतंय की त्यांना किती या खेळाबद्दल प्रेम आहे, माया आहे. आणि खास करून महिलांचा सामना चालू आहे त्याबद्दल त्यांची किती उत्सुकता आहे ती पाहायला मिळते त्यांच्या चेहऱ्यावरून. महिलांची उत्सुकता वाढत चालली आहे, कारण बघा, भारतामध्ये तितकं प्राधान्य दिलं जात नव्हतं महिलांच्या क्रिकेटला, परंतु ते त्यानंतर देण्यात आलं. कारण महिलांना तितके कोणी स्पॉन्सरर्स नव्हते. महिलांची जी पहिली इंटरनॅशनल मॅच घडली त्यासाठी पुढाकार घेतला तो भारतातल्याच काही चेहऱ्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी त्यांच्या धनराशीमधून ही किट स्पॉन्सर करण्यात आली. त्यानंतर BCCIनं त्या संघाची दखल घेतली आणि मग BCCIच्या अंडर हे इंडियन विमेन्स क्रिकेट येऊ लागलं. आणि त्याचमुळे ह्या क्रिकेटची जी प्रगती आहे, जी उत्तरोत्तर होत गेली आहे, ती मात्र खूप चांगली राहिली आहे. आणि त्याचमुळे आता जो परिपूर्ण संघ आपल्याला भारताचा पाहायला मिळतो तो नक्कीच एक प्रेरणादायी, एक स्फूर्तीदायी आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच एक मोठा खडतर संघर्ष पार करत ही महिला शक्ती आता मैदानात आपलं कौशल्य दाखवू शकते. त्यांना एक व्यासपीठ मिळतंय आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल प्रत्येक आयोजकाचं. अल्पेश दादा पारकर सारखे आयोजक जर प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला लाभले तर महिला शक्ती असेच आपलं कौशल्य दाखवत राहील. एक चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील. यावेळेला मात्र स्वीपचा फटका. 1 धाव मिळेल फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि षटक संपतंय. आणि 2 षटकांच्या खेरीज संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 7च्या सरासरीनं 14 बिनगडी बाद. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 overs टीम माझगावची मायमाऊली आर 14 विदाउट लॉस. दे नीड 7 इन लास्ट 12 डिलिव्हरीज. माझगावची मायमाऊली आतापर्यंत काय सुंदर खेळ दाखवलाय बघा. ही माझगावची गावदेवी आणि या गावदेवीच्या पालखीमध्ये ना हे सर्व भाविक जे आहेत ते अगदी मनापासून सहभागी होत असतात आणि त्याच मायमाऊलीच्या या सर्व लेकी आज खेळताना पाहायला मिळतात. मग त्या मराठा वॉरियर्सच्या सुद्धा प्लेयर असू द्या किंवा इथे बसलेली त्यांची प्रत्येक लेक असू द्या.
या लेकीवरती, या बाळांवरती त्या मायमाऊलीची नजर आहे आणि त्याचमुळे आज माझगावमध्ये या DPLचा गजर आहे. आपल्याला पाहायला मिळते डॉकयार्डची ही डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग. यावेळेला एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल झालाय. 6 धावांची आता गरज आहे या मॅचमध्ये विजयासाठी. अजूनपर्यंत एकही विकेट गेली नाहीये आणि त्या फायनलच्या ट्रॉफीवरती अंकुश लावण्याचा संपूर्णपणे प्रयत्न आहे मुकुंद. नक्कीच मी पंचांचा इशारा येतोय तो अवैध. चेंडूचा एक धाव अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येत भर घालेल आणि आता मात्र धावसंख्येत वाढीस लागेल. गरज असणार आहे ती फक्त 5 धावांची. या वेळेला कौतुक करावं लागेल या सलामीच्या जोडीचं. मी जो समन्वय पाहतोय, एका बाजूला मानसी आहे जी जोश आहे, जिच्याकडे एनर्जी आहे, जिच्याकडे उत्साह आहे, तर दुसऱ्या बाजूला तितकीच अनुभवाची शिदोरी असलेली नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला दुसरी तिची साथीदार पाहायला मिळते. यावेळेला अलॉंग द कार्पेट मारलेला फटका. एक धाव मात्र मिळत आहे. एक धाव मिळणार आहे आणि आता 3 धावांची गरज आहे. बघा 3च धावांची गरज आहे आणि या मॅचमध्ये डॉमिनेशनचं प्रदर्शन काय असतं हे मात्र दाखवून दिलंय. नक्कीच वन साइडेड मॅच जिंकण्याची जी भावना असते आणि वन साइडेड मॅच जिंकण्याचं जे बळ असतं, एकीचं काय बळ असतं ते या दोघींनीच दाखवलंय. कारण काय फलंदाजी केली आहे, काय दर्जा दाखवलाय क्रिकेटचा. यावेळेला मात्र विकेट जाते. पहिला गडी होतोय बाद आणि हा पहिला झटका लागतोय टीम माझगावची मायमाऊली या संघाला. व्यासपीठाचा अतिशय पुरेपूर वापर आपल्या या सर्व महिला शक्तीने केलेला आहे. अंतिम सामना, अंतिम षटक. बघूया काय होतं या षटकामध्ये. केवळ 2 धावांची गरज आहे या मॅच मला जिंकण्यासाठी. यावेळेला पहिलाच बॉल आहे आणि नो बॉल असणार आहे. म्हणजे आणि या नो बॉल वरती प्लसची धाव, म्हणजेच या मॅच वरती कोरलं गेलंय माझगावची मायमाऊली हे नाव. विमेन्स स्टेट चॅम्पियनशिप माझगावची मायमाऊली. अभिनंदन.